गुड इवनिंग ऑल ऑफ यू। सबको मेरी आवाज आ रही है? सगळ्यांना माझा आवाज येतोय व्यवस्थित? ओके, ठीक। सबको सबको आवाज आ रही है ना? कोई प्रॉब्लम नहीं? ओके, सब बच्चों ने अपना होमवर्क किया है? मेरे यहाँ तक तो दो तीन ही बच्चों का आया है। ओके, देखो जिन भी बच्चों ने नहीं किया है वो जल्दी से जल्दी अपना होमवर्क कंप्लीट करो। हाँ, ठीक आहे. बघा, सगळ्यांनी होमवर्क केलेला आहे मागच्या लेसनचा. ज्यांनी केला नसेल त्याने लवकरात लवकर करून सबमिट करायचा आहे. ठीक आहे? ओके, व्हाट वी स्टडीड इन अवर लास्ट लेक्चर। हमने हमारे लास्ट लेक्चर में क्या देखा था? इवोल्यूशन, राइट। फोर्थ लेसन था हमारा इवोल्यूशन। ओके, क्या क्या पढ़ा था हमने इवोल्यूशन में? इवोल्यूशन का मतलब क्या होता है, राइट। इवोल्यूशन क्या होता है? ग्रेजुअल एंड कंटिन्यूअस चेंज। ये हमने पढ़ा था लास्ट लेक्चर में. बघा, काय बघितलेलं आपण लास्ट लेक्चर मध्ये? उत्क्रांती. कशी होत असते उत्क्रांती? काय बघितलेलं आपण लास्ट लेक्चर मध्ये? संत आणि सतत वेगाने, म्हणजे संत वेगाने आणि सतत होणारी जो बदल असतो त्याला काय म्हणतो आपण? उत्क्रांती म्हणतो. बरोबर आहे? सगळ्यांना माझा आवाज येतोय व्यवस्थित? सबको मेरी आवाज आ रही है ना? ओके, ठीक है. तो अब हम क्या पढ़ने वाले हैं? फिफ्थ लेसन में इवोल्यूशन ऑफ मॅनकाइंड, राईट. बघा, पाचवा चॅप्टर काय आहे हा आपला? मानवाची वाटचाल. बरोबर. ह्याच्या आधी आपण फोर्थ लेसन मध्ये काय बघितलेलं इम्पॉर्टंट? उत्क्रांती, उत्क्रांतीचे टप्पे बघितलेले. बरोबर. आणि मेन पॉइंट काय बघितलेला आपण लास्टला? मानव सदृश्य वानर. बरोबर. त्याच्यापासून प्रिमिटिव मैन कसा इवॉल्व झाला. देखो, हमने क्या देखा था लास्ट लेक्चर में? हमारा इंपॉर्टेंट पॉइंट्स क्या थे? इवोल्यूशन थी, राइट. इवोल्यूशन के डेफिनेशन थी. इवोल्यूशन के स्टेजेस इंपॉर्टेंट थे. और क्या था? वन पॉइंट इंपॉर्टेंट क्या था वहां पे? द प्रिमिटिव मैन इवॉल्व फ्रॉम एप्स, राइट. ये हमने पढ़ा था. हमने प्रिमिटिव मतलब आदिमानव याचा मीनिंग बघितलेला आपण. आठवतोय कोणाला? प्रिमिटिव मैन का किसी को मीनिंग याद आ रहा है? बघा, कोणाला आठवतंय का इथे? आदिमानव मी काय सांगितलेलं? ओके, प्रिमिटिव मैन. प्रिमिटिव ये वर्ड का कोई मीनिंग मुझे बता सकता है? किसी को याद है? प्रिमिटिव का मीनिंग होता है द फर्स्ट, राइट. बघा, आदि मानव, आधीचा अर्थ काय होतो? प्रारंभीचा, जो की सगळ्यात पहिल्यांदा आला आहे असा. बरोबर. कळालं प्रिमिटिव्हचा मीनिंग सगळ्यांना? सबको प्रिमिटिव का मीनिंग समझ आ गया? देखो, ये हमने पढ़ा है लास्ट लेक्चर में, राइट. ओके, तो यहाँ पे क्या इंपॉर्टेंट था? प्रिमिटिव मैन इवॉल्व फ्रॉम एप्स, राइट. इस ओके, इस पॉइंट तक हमने लास्ट लेक्चर में पढ़ा था. अब हम क्या देखने वाले हैं? उसके आगे के स्टेजेस इस लेसन में हम स्टडी करने वाले हैं. द इव्होल्यूशन ऑफ मॅनकाइंड. मराठीमध्ये बघा, धड्याचं नाव काय आहे? मानवाची वाटचाल. ओके. अब इस ओके मैं पहले अब मैंने अपनी स्क्रीन प्रेजेंट करती हूँ. सब मुझे बता देना कि सबको स्क्रीन विजिबल है या नहीं है. ओके, वेट. ओके, देखो, सबको फिफ्थ लेसन की स्क्रीन सबको मेरी दिख रही है? ओके, मैं आपके आंसर देखती हूँ. जस्ट वेट. सबको स्क्रीन दिख रही थी मुझे? आपको बघा, सगळ्यांना स्क्रीन दिसत होती माझी? ओके, आवाज व्यवस्थित येतो सगळ्यांना माझा? चालू करायचं ना नेक्स्ट चॅप्टरला, नेक्स्ट लेसनला? कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये इव्होल्यूशन मध्ये? बघा, लास्ट लेसन मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? ओके. ओके, सबको आवाज आ रही है ना? ओके, ठीक है. देखो, फिफ्थ लेसन
इवोल्यूशन ऑफ मैनकाइंड। ओके, देखो यहाँ पे दो इंपॉर्टेंट पॉइंट्स हमें इस चैप्टर में स्टडी करने हैं। तो फर्स्ट क्या है, फ्रॉम होमो हैबिलिस टू होमो सेपियंस, सेपियंस। ओके, देखो इन इन वर्ड्स के जो मतलब है हम इस चैप्टर में स्टडी करने वाले हैं कि होमो का मतलब क्या होता है, तो होमो सेपियंस, सेपियंस का मतलब क्या होता है। ओके, तो फर्स्ट हमारा पॉइंट क्या है, होमो हैबिलिस टू होमो सेपियंस, सेपियंस। ओके, ये देखो ये मैंने दो नेम यहाँ पे मेंशन किए हुए हैं। इसके इसके अंदर 3 से 4 तक स्टेजेस आती है, वो स्टेजेस भी हम इस चॅप्टर में क्या करने वाले हैं, स्टडी करने वाले हैं। ठीक है, बघा मराठीमध्ये कुशल मानव ते आधुनिक मानव, बरोबर। आपण काय स्टडी करणार आहे इथे, कुशल मानवापासून आधुनिक मानवापर्यंत कशी इव्होल्युशन होत गेली आणि त्यामध्ये किती टप्पे होते हे आपण इथे काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत, बरोबर। सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे इथे, होमोसेपियन्स अँड सिव्हिलायझेशन। ओके, बघा सेकंड पॉइंट काय आहे, आता ह्याचे मिनिंग आहेत ते मी पुढे सगळ्यांना समजावून सांगणार आहे, बरोबर। मराठीमध्ये काय म्हणतात, प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती। ओके, सगळ्यांना कोणते कोणते पॉइंट आपल्याला कव्हर करायचे ते कळाले, सबको आवाज आ रही है मेरी? ओके, ठीक है, देखो in the previous lesson we learned that the primitive man evolved from apes। अभी हमने पढ़ा the primitive man evolved from apes, ये हमने लास्ट लेक्चर में पढ़ा था, राइट। बघा आपण काय बघितलेलं लास्ट लेक्चर मध्ये, की जो एप मानवापासून, एप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे, बरोबर आहे, राइट। सगळ्यांना इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये ना? सबको इस पॉइंट तक कोई प्रॉब्लम नहीं है, राइट। सब मुझे यस और नो में आंसर दे देना, ठीक है, चैट बॉक्स में। आवाज आ रही है ना सबको? ओके ओके, ठीक है, वेट, हाँ ठीक है। देखो हमारा फर्स्ट पॉइंट क्या था, फ्रॉम होमो हैबिलियस टू होमो सेपियंस। देखो इसमें फर्स्ट पॉइंट आता है द स्किल्ड ह्यूमन, ठीक है। फर्स्ट पॉइंट क्या आता है, द स्किल्ड ह्यूमन, मराठीमध्ये म्हणतात त्याला कुशल मानव। आता आपण काय करणार आहे, अब हम क्या करने वाले हैं, ये जो होमो हैबिलियस टू होमो सेपियंस, सेपियंस इस कंसेप्ट में 3-4 स्टेजेस आते हैं, उस हर एक स्टेजेस का हम क्या करने वाले हैं, हर एक कैरेक्टर स्टडी करने वाले हैं उस स्पेसिस के बारे में, ठीक है। तो फर्स्ट स्पेसिस आता है यहाँ पे द स्किल्ड ह्यूमन। अब हम इसके बारे में पढ़ते हैं, द स्पेसिस ऑफ ह्यूमन हु कुड यूज देयर हैंड्स स्किलफुली इज नोन एज स्किल्ड ह्यूमन। देखो यहाँ पे स्किल्ड ह्यूमन का मतलब क्या बताया है, ऐसी ह्यूमंस की स्पेसिस कि जो अपने हाथों का इस्तेमाल अच्छे से करना जानती है, ठीक है। क्या पढ़ा हमने यहाँ पे, द स्पेसिस ऑफ ह्यूमन हु कुड यूज देयर हैंड स्किलफुली इज नोन एज स्किल्ड ह्यूमन, ठीक है। देखो समझ आ गया कि स्किल्ड ह्यूमन का मतलब क्या होता है, स्किल्ड ह्यूमन का मतलब क्या होता है। ओके, क्या पढ़ा हमने, स्किल्ड ह्यूमन का मतलब क्या होता है कि ह्यूमन की ऐसी स्पेसिस जो अपने हाथों का इस्तेमाल स्किलफुली मतलब अच्छे से करना जानती है, राइट। अब हमने क्या देखा था यहाँ पे कि एप्स, एप्स नाम का मतलब एप्स, जैसे एप्स मानव सदृश वानर है जो कि कैसे दिखता है, एक मानव है जो कि कैसे दिखता है, वानर की तरह मतलब बंदर की तरह दिखता है। वो पूरी तरह इवॉल्व है क्या हमारी तरह, नहीं है। वो हमारे तरह थिंकिंग कर सकता है क्या, नहीं है। आप सबने बंदर को देखा है ना, बंदर को देखा है सबने, वो हमारी तरह सोच सकता है क्या, बताएगा कोई मुझे?
नहीं सोच सकता है, राइट। हमारी तरह एक्टिविटीज कर सकता है क्या? वो ऐसे करता है क्या? सुबह जल्दी उठा, नहाता है, ऐसे हमारी जैसे एक्टिविटी कर सकता है क्या? नहीं हो सकता है, राइट। तो एप क्या हो गया? बंदर से आगे का एक टप्पा, मतलब आगे की एक स्टेजेस इवॉल्व। वो उतनी स्किलफुल होगी क्या? नहीं होगी, राइट। हमारी इतनी स्किलफुल होगी क्या? वो नहीं होगी, राइट। तो हम क्या देख रहे हैं? स्टेजेस देख रहे हैं कि बंदर से इंसान कैसे बना होगा, ठीक है। ये सब कैसे डिस्कवर किया गया? साइंटिस्ट को कुछ फोसाइल्स मिले, ठीक है, कुछ एविडेंस मिले, उसके हिसाब से ये सब हम पढ़ रहे हैं, ठीक है। देखो हमने क्या पढ़ा बघा, आपण काय बघितलं? स्किल्ड ह्युमन. स्किल्ड ह्युमन म्हणजे कुशल मानव. ह्याचा अर्थ काय होतो? हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजेच काय? कुशल मानव, ठीक है। बघा मराठीमध्ये कळाले सगळ्यांना? फर्स्ट हमने क्या देखा? द स्किल्ड ह्यूमन, राइट। क्या होता है स्किल्ड ह्यूमन का मतलब? ह्यूमंस की ऐसी स्पेसीज जो अपने हाथों का, अपने हैंड का इस्तेमाल अच्छे से करना, मतलब स्किलफुली करना जानती हो, उसे हम क्या कहते हैं? स्किल्ड ह्यूमन कहते हैं, राइट। सॉरी, थोड़ा डिस्टर्ब हो गया, ठीक है। देखो हम आगे पढ़ते हैं। द फर्स्ट एविडेंस ऑफ दिस स्पेसीज was found in the border region between Tanzania and Kenya in the continent of Africa. क्या कहते हैं? The first evidence of this species was found in the border region between Tanzania and Kenya in the continent of Africa. कहाँ पे मिला फर्स्ट एविडेंस? इस स्पीसीज का फर्स्ट एविडेंस कहाँ पे मिला? क्या पढ़ा हमने अभी? इस स्पीसीज का फर्स्ट एविडेंस कहाँ पे मिला? तांजानिया एंड केनिया, जो कि कौन से खंड में पाए जाते हैं? अफ्रीका में, राइट। देखो ये जो दो कंट्रीज है यहाँ पे, कौन सी? तांजानिया एंड केनिया, राइट। वहां पे फर्स्ट एविडेंस इस स्पीसीज के पाए गए, ठीक है। देखो आप चाहे तो इस लाइन को अंडरलाइन कर सकते हैं। कौन सी लाइन को? देखो यहाँ पे एक बार, ओके देखो। The first evidence of the species was found in the border region between Tanzania and Kenya in the continent of Africa, right? अफ्रीका के जो दो कंट्री यहाँ पे मेंशन की हुई है, कौन सी? टांजानिया एंड केनिया, वहां पे फर्स्ट एविडेंस पाए गए किसके? स्किल्ड ह्यूमन की. बघा काय सांगितलंय? कुशल मानवाचे सर्वात प्रथम पुरावा कुठे सापडला सांगितलंय? टांझानिया आणि केनिया. कोणत्या खंडात आहेत? कोणत्या खंडात आहेत हे दोन्ही देश? सगळ्यांना आवाज येतोय माझा व्यवस्थित? ओके, हे दोन्ही देश कोणत्या खंडात आहेत? आफ्रिका खंडात, बरोबर. कुठे सापडला पहिल्यात सगळ्यात प्रथम पुरावा? आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला, ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? बघा काय काय बघितलं. कुशल मानव म्हणजे काय? काय स्किल्ड ह्युमन म्हणजे काय, राईट. कुठे सापडले त्याचा सगळ्यात पहिल्यांदा पुरावा? आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या दोन देशांच्या दरम्यान, बरोबर. आता त्याचा शोध कोणी लावला ते आपण बघणार आहे, ठीक है। देखो द साइंटिस्ट लुई लिकी. देखो साइंटिस्ट का नाम अंडरलाइन कर लेना, द साइंटिस्ट लुई लिकी हु डिस्कवर्ड द स्पेसिस नेम इट होमो हैबिलिस. देखो साइंटिस्ट का नाम क्या है यहाँ पे? लुई लिकी, जिन्होंने फर्स्ट स्किल ह्यूमन का क्या किया? डिस्कवरी किया यहाँ पे. सबको साइंटिस्ट का नाम पता चला? क्या नाम था साइंटिस्ट का? साइंटिस्ट का नाम क्या है? लुई लिकी, राइट. बघा काय बघितलं आपण? कुशल मानवाचे पुरावे कोणत्या खंडात सापडले? आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनियामध्ये, बरोबर. आणि त्याचा शोध कोणी लावला? लुई लिकी या शास्त्रज्ञाने लावला. आणि त्याने काय नाव दिलं त्याला?
देखो यहाँ पे क्या नाम दिया उस साइंटिस्ट ने, होमो हैबिलिस। अब ऐसा नाम क्यों दिया उन्होंने, होमो हैबिलिस। अब इसका मतलब हम जानने वाले हैं यहाँ पे कि व्हाट इज द मीनिंग ऑफ होमो हैबिलिस, राइट। देखो आगे बढ़ते हैं हम। ओके, क्या पढ़ा हमने, द साइंटिस्ट लुइस लिकी who discovered the species named it Homo habilis because beside their fossils remains he found some tools made by them. ओके, अब लुइस लिकी ने जब ये डिस्कवरी चालू थी, तब उन्होंने क्या देखा था, उसके फोसाइल के यहाँ उन्होंने क्या पाया गया था कि वहां पे कुछ टूल्स रखे गए हैं। कहाँ पे, स्किल्ड ह्यूमन के फोसाइल के यहाँ उन्हें कुछ सम टूल्स वहां पे मिल गए। ठीक है, अब इसका क्या कनेक्शन है ये हम देखते हैं। इन लैटिन होमो मीन्स मैन एंड हैबिलियंस मीन्स द वन हु यूजेस हैंड स्किलफुली। देखो क्या मतलब होता है, होमो हैबिलिस का मतलब क्या होता है पता चला आपको। ओके, लुई लिकी ने क्या नाम रखा है यहाँ पे, देखो पहले, होमो हैबिलिस, राइट। या इस पॉइंट तक समझ आ गया कि क्या किस साइंटिस्ट ने डिस्कवर किया, लुई लिकी ने। ओके, और लुई लिकी ने इस स्किल्ड ह्यूमन को एक नाम दिया, एक साइंटिफिक नेम दिया। क्या नाम दिया, होमो हिबिलिस, सॉरी होमो हैबिलिस, राइट। क्या नाम दिया, होमो हैबिलिस। अब होमो हैबिलिस ही क्यों दिया, इसका मीनिंग आगे हमें समझाया हुआ है कि लैटिन भाषा में, ठीक है, लैटिन भाषा में होमो का अर्थ क्या होता है, ह्यूमन मतलब मैन, राइट। होमो का मतलब क्या होता है, मैन, एंड हैबिलिस का मतलब क्या होता है, जो भी ऐसा जो अपने हैंड्स को क्या कर सकता है, स्किलफुली यूज करता है। हैबिलिस का मतलब क्या होता है, अपने हाथों का अच्छे से यूज करना जानता हो। देखो सबको होमो हैबिलिस का मतलब समझ आ गया। होमो हैबिलिस ये लैटिन वर्ड है, ठीक है। होमो हैबिलिस क्या है, लैटिन वर्ड है, ठीक है। और लैटिन में देखो आप, होमो, ठीक है, होमो को क्या कहते हैं, ह्यूमन। ये वर्ड को आप अंडरलाइन कर सकते हैं। मीनिंग क्या होता है होमो का, ह्यूमन। देखो यहाँ पे, वेट, ओके, देखो, इन लैटिन होमो मीन्स मैन, राइट। होमो का मतलब क्या होता है, मैन, एंड हैबिलिस का मीनिंग क्या होता है, द वन हु यूजेस हिज हैंड स्किलफुली। देखो हमने यहाँ पे पढ़ा था, स्किल्ड ह्यूमन का डेफिनेशन क्या था, द स्पेसिस ऑफ ह्यूमन हु कुड यूज देयर हैंड स्किलफुली। ये मीनिंग मैच हो रहा है ना दोनों का, स्किल्ड ह्यूमन का एंड हैबिलिस का मीनिंग मैच हो रहा है ना, इसीलिए उसने क्या नाम रखा, होमो हैबिलिस। ठीक है, बघा काय बघितलं आपण, काय बघितलं आपण, कुशल मानवाबद्दल काय बघितलं आपण, की जो मानव त्याच्या हातांचा वापर कुशलतेने करू शकतो त्याला काय म्हणायचं, कुशल मानव, बरोबर। त्याचे सगळ्यात पहिल्यांदा पुरावे कुठे सापडले, आफ्रिका खंडामधील टांझानिया आणि केनियामध्ये, राईट, बरोबर आहे। शोध कोणी लावला याचा सगळ्यात प्रथम, कुणी लावला, लुई लिकी या शास्त्रज्ञाने लावला, ठीक आहे, बरोबर। आता जेव्हा डिस्कवरी चालू होती, त्याचं जेव्हा संशोधन चालू होतं, तेव्हा त्याला काय सापडलं, या मानवाच्या अवशेषांसोबत, ठीक आहे, उसके फोसाइल्स की यहाँ, बघा काय सापडलं, त्याच्या अवशेषांसोबत काही हत्यारे मिळाली, ठीक आहे। म्हणून त्याने लॅटिन भाषेमध्ये यूज केला होमो हॅबिलिस। आता होमोचा अर्थ काय होतो, मानव, बरोबर। मराठीमध्ये बघा होमोचा अर्थ काय होतो, मानव, होमो मीन्स मानव किंवा मॅन, राईट। आणि हॅबिलिसचा अर्थ काय होतो, हातांचा कुशलतेने वापर करणारा, ठीक आहे। इंग्लिश मध्ये आपण बघितलं मगाशी, आता मराठीत बघतोय, हॅबिलिसचा अर्थ काय होतो,
हातांचा कुशलतेने वापर करणारा। ठीक है, कळालं इथपर्यंत? देखो सबको समझ आ गया इस पॉइंट तक? इस पॉइंट तक कोई डाउट है किसी को? स्किल्ड ह्यूमंस के बारे में कोई किसी को डाउट है कि स्किल्ड ह्यूमन ये हमारी सिंपल भाषा में नाम है, ठीक है, क्या कहते हैं? स्किल्ड ह्यूमन। लेकिन साइंटिफिक लैंग्वेज में उसे क्या कहते हैं? होमो हैबिलिस, राइट, द वन हु यूजेस हिज हैंड स्किलफुली, राइट। देखो अब आगे पढ़ते हैं, इसी के बारे में हम आगे पढ़ते हैं कि क्या क्या कर सकता था वो देखेंगे। होमो हैबिलिस कुड स्टैंड ऑन 2 feet एंड वॉक। देखो होमो हैबिलिस जो था वो अपने दो पैरों में खड़ा हो सकता था और वॉक भी कर सकता था, मतलब चल भी सकता था। अब ये ऐसा क्यों बोल रहे हैं यहाँ पे? कोई मुझे बताएगा? कोई मुझे बताएगा? हमने तो पढ़ा है कि जो ह्यूमंस होते हैं वो दो पैरों पे ही चलते हैं, लेकिन ये ऐसे क्यों बोल रहे हैं? क्योंकि हम क्या देख रहे हैं? ये फर्स्ट स्टेज देख रहे हैं ना, एप्स से। देखो एप्स से, एप्स मतलब जो क्या पढ़ा था हमने? मानव सदृश वानर था, ठीक है। उससे हम क्या देख रहे हैं? हमारे हम जो अभी जो हम ह्यूमन है, ठीक है, उस सब की क्या देख रहे हैं हम? इवोल्यूशन प्रोसेस देख रहे हैं, ठीक है। तो हमने क्या पढ़ा था कि हमको सबको पता है कि जो बंदर जो होते हैं वो कितने पैरों पे चलते हैं? वो हमारी तरह चलते हैं क्या दो पैरों पे? नहीं चलते हैं, राइट। हाँ, तो हमने लास्ट लेक्चर में एक बात पढ़ी थी, क्या पढ़ी थी? कि एप्स में दो स्टेजेस आए हुए थे। जो बंदर मतलब जो एप्स से कई एप्स से क्या करने लगे? ट्रीज पे रहने लगे, वो वैसे ही रह गए। लेकिन जो नीचे झाड़ियों में रहने लगे, उनकी क्या होगी? इवोल्यूशन होके वो क्या करने लगे? दो पैरों पे चलने लगे, ठीक है। सबको आवाज आ रही है मेरी? सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? ठीक आहे, ओके। इथे इम्पॉर्टंट काय आहे? इथे महत्वाचं काय आहे आपल्याला? की कुशल मानव जो होता तो काय करत होता? दोन पायावरती उभा राहू शकत होता आणि चालूही शकत होता, जे की साधा आपलं जे वानर असतं ते चालू शकतं का? नाही चालू शकत। म्हणजे हा निश्चितच इव्हॉल्व झालेला टप्पा आहे, लक्षात येतोय तुम्हाला? वानरासारखा आहे का चार पायावर चालणारा? नाही, म्हणजे इथं काय झालेलं आहे? इव्होल्युशन झालेलं आहे ना, दोन पायावर चालतोय म्हणजे। येस, बरोबर। ओके, काय काय पॉइंट होता इथे? क्या पॉइंट था यहाँ पे? देखो कि जो होमो हैबिलियस था, होमो हैबिलियस कुड स्टैंड ऑन 2 feet एंड वॉक। होमो हैबिलियस जो था वो अपने दो पैरों पे खड़ा हो सकता था और चल भी सकता था, राइट। ये इसका इंपॉर्टेंट कैरेक्टरिस्टिक्स है। अब देखो, his spine was slightly bent and not quite erect, ठीक है। अब देखो हमने क्या देखा था? ओके, यहाँ पे इमेज दिख रही है आपको सबको? होमो हैबिलिस की इमेज दिख रही है, देखो यहाँ पे। ओके, ये तो ओके, सबको आवाज आ रही है ना? सॉरी, बघा सगळ्यांना आवाज येतोय? ओके, आता इथे काय पॉइंट वाचला आपण? ओके, लास्ट पॉइंट काय बघितला? त्याच्या पाठीचा कणा कसा होता? पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित काय होता? बाक होता थोड़ा सा। मतलब देखो यहाँ पे क्या क्या मेंशन किया हुआ है यहाँ पे? ओके, इट्स स्पाइन वॉज स्लाइटली बेंड, मतलब उसका जो बॅक बघा, म्हणजे आपल्या पाठीचा जो कणा असतो, ठीक है। आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं ना, क्या देखा था हमने लास्ट लेक्चर में? जिस भी प्राणियों के स्पाइन मतलब पाठीचा कणा असतो त्यांना आपण काय म्हणतो बघितलेलं? हे इथे काही इम्पॉर्टंट नाहीये त्याचा, पण आपण त्याला काय म्हंटलो बघितलेलं? आपलं रिव्हिजन होऊन जाईल। ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना काय म्हटलेलं?
याद है किसी को? बघा कोणाला आठवतंय का? ट्राय करा आठवायचं. अँफिबियन नाही. अँफिबियन होते. वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्स होते ते. बघा रिव्हिजन करायची आहे सगळ्यांनी. देखो सबको रिवीजन इंपॉर्टेंट है. एम्फीबियन इज डिफरेंट कैटेगरी, राइट. क्या थे वो? वर्टिब्रेट्स थे. और जिनको स्पाइनल कॉर्ड नहीं थी वो क्या थे? इनवर्टिब्रेट्स थे. ठीक है. ओके. ठीक है. देखो यहाँ पे उसका कोई मीनिंग नहीं है, लेकिन हम सिर्फ रिवीजन के लिए लिए थे. देखो. ठीक है. ओके. यहाँ पे हमने क्या देखा? सेकेंड कैरेक्टरिस्टिक्स कि his spine was slightly bent and not quite erect. मतलब जो उस ओके म्हणजेच बघा त्याच्या पाठीचा जो कणा होता तो पूर्णपणे ताठ होता का? पूर्ण ताठ नव्हता. तो कसा होता? थोडासा बेंड होता. राइट. हे कळालं? सेकंड कळालं? सेकंड सबको समझ आ गया? उसका जो स्पाइन था वो पूरा स्ट्रेट था क्या? नहीं था. वो स्लाइटली कैसा था? बेंड था. ओके. हमारे जैसा था क्या? ओके. हम बघा आपण चालत्या वेळी थोडं बेंड होऊन चालतो का? की पूर्ण स्ट्रेट उभं राहून चालतो? कसं चालतो आपण? पूर्ण स्ट्रेट चालतो, बरोबर. म्हणजे थोडा हा आपल्यापेक्षा डिफरेंट आहे. कळतंय ना तुम्हाला? सबको समझ आ रहा है ना? ओके. नेक्स्ट देखते हैं. ओके. क्या देखा हमने? हाँ. हिज स्पाइन स्लाइटली बेंड एंड नॉट क्वाइट इरेक्ट. हिज ब्रेन वॉज बिगर देन ऑफ द एप्स. देखो क्या कहते हैं यहाँ पे. जो साइंटिस्ट ने स्टडी किया हुआ था किसके ऊपर? एप के ऊपर. एप एप के ऊपर स्टडी किया हुआ था, लेकिन उनको क्या समझ में आ गया कि जो होमो हैबिलियस थे उसका जो ब्रेन की साइज है वो क्या है? एप एप से क्या है? बिगर है. ये उसका थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स हुआ. म्हणजेच बघा सायंटिस्टच्या स्टडीवरून काय त्यांच्या लक्षात आलं की या मानवाचा मेंदू, कोणत्या मानवाचा मेंदू? होमो हॅबिलियस म्हणजेच कुशल मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा काय आहे? अधिक मोठा आहे. कळालं? ठीक आहे ना? कळतंय इथपर्यंत? कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण? फर्स्ट कोणतं बघितलं? त्याच्या हातांचा वापर कुशलतेने करू शकत होता, बरोबर. सेकंड काय बघितलं आपण? त्याच्या दोन पायावरती उभा राहू शकत होता आणि चालू पण शकत होता. राईट. थर्ड काय बघितलं? त्याच्या पाठीचा कणा कसा होता? थोडासा बेंड होता, बरोबर. तो पूर्ण ताठ चालू शकत नव्हता. त्याच्यानंतर काय बघितलं? तर जो मेंदू होता तो कसा होता? एप वानरापेक्षा थोड़ा सा मोटा होता. ठीक है. कल इतपर्यंत देखो हमने क्या क्या देखा कैरेक्टरिस्टिक्स में. स्किल्ड ह्यूमन मतलब होमो हैबिलियस के बारे में क्या क्या पढ़ा हमने अभी तक? होमो हैबिलियस कैन यूज हिज हैंड स्किलफुली, राइट. ये था हमारा फर्स्ट. सेकेंड क्या था? होमो हैबिलियस कुड स्टैंड ऑन 2 feet एंड वॉक. मतलब वो अपने 2 पैरों पे खड़ा हो सकता था और चल भी सकता था, राइट. थर्ड क्या था? इट्स स्पाइन वॉज स्लाइटली बेंड एंड नॉट क्वाइट इरेक्ट. ठीक है ना? वो उसकी जो स्पाइनल कॉर्ड थी वो क्या थी? स्लाइटली बेंड थी. ठीक है ना? ओके. और लास्ट क्या देखा हमने? उसका जो ब्रेन का साइज था वो क्या था? बिगर देन एप्स. ये 4 पॉइंट सबको समझ आ गए? हे 4 पॉइंट समजले सगळ्यांना? इथपर्यंत काही शंका? और ये हर वक्त रिवाइज कर लेना. ठीक आहे ना? बघा सगळ्यांनी रिव्हिजन करायची आहे याची. शिकवलेलं असतं ना मी प्रत्येक वेळेस सांगते होमवर्क मध्ये. काय सांगते?
की रीड युअर लेसन्स केअरफुली सांगत असते ना तुम्हाला प्रत्येक वेळेस, तर तुम्ही ते काय करायचंय, लेसन व्यवस्थित रीड करायचंय, समजून घ्यायचंय, आणि काही कळत नसेल तर मला विचारायचंय, ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट बघूया. ओके. Although his face and limbs were somewhat similar to theirs. मतलब देखो क्या था, त्यांच्या चेहऱ्याची आणि हातापायाची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती. ठीक है, किसकी? द स्किल्ड ह्यूमन की. Although his face and limbs, ठीक है, face and limbs were somewhat similar to theirs. मतलब जो भी कौन था, ये जो स्किल्ड स्किल्ड ह्यूमन है, मतलब होमो हैबिलियस है, उसके जो चेहरा मतलब उसका जो फेस था, ठीक है, फेस का स्ट्रक्चर और उसके हाथ और पैरों के कुछ भी कैरेक्टरिस्टिक्स थे, वो कैसे थे? एप्स की तरह ही थे. एक ही सिमिलरिटी थी यहाँ पे, कौन सी? उसका फेस और हाथ और पैरों की जो क्या होती है. हेलो, सबको आवाज आ रही है? ओके, सगळ्यांना कळालं इथपर्यंत? काय बघितला लास्टचा पॉइंट? होमो हॅबिलियसच्या बाबतीत त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र कशासारखी होती? फेस अँड लिम्स आर सिमिलर टू एप्स. ठीक है ना? फेस अँड लिम्स आर स्लाइटली सिमिलर टू एप्स. बरोबर? कळालं सगळ्यांना? म्हणजेच होमो हॅबिलियसच्या स्किल्ड ह्युमन्सच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये कशासारखी होती? एप्स सारखीच होती. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया आपला. ओके. द स्टोन टूल्स मेड बाय होमो हॅबिलियस वेर नॉट यूजफुल फॉर हंटिंग बिग एनिमल्स. ओके, क्या कह रहे हैं यहाँ पे? जो होमो हॅबिलियस मतलब स्किल्ड ह्युमन ने जो टूल्स बनाए हुए थे, टूल्स म्हणजेच काय? हत्यारे त्याने बनवली होती, ती मोठ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी युजफुल नव्हती. क्या कह रहे थे? वे आर नॉट युजफुल फॉर हंटिंग बिग एनिमल्स. द स्टोन टूल्स मेड बाय होमो हॅबिलिस वे आर नॉट युजफुल फॉर हंटिंग बिग एनिमल्स. बघा काय म्हणताय तिथं, कुशल मानवाने जी हत्यारे बनवलेली, ठीक आहे, ती मोठ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी उपयोगाची नव्हती. आता हे कशावरून म्हणत असतील बरं, सांगा, काय वाटतं तुम्हाला? यांना कसं कळालं असेल? सायंटिस्ट ना कसं कळालं असेल की ही हत्यारं छोट्या प्राण्यांच्या शिकारीसाठी होती की मोठ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी होती? यांनी कसं डिस्कवर केलं असेल? किसी को कोई आइडिया आ रहा है यहाँ पे? देखो क्या बोला है इन्होंने यहाँ पे, जो भी स्किल्ड ह्यूमन मतलब होमो हैबिलियस ने जो भी टूल्स बनाए हुए थे, दे वेर नॉट यूजफुल फॉर लार्ज एनिमल्स हंटिंग, मतलब बड़े एनिमल्स के शिकार के लिए यूजफुल नहीं थी. तो ऐसा क्यों बोला है यहाँ पे? सबको आवाज आ रही है मेरी? सबको आवाज आ रही है मेरी? मैंने एक क्वेश्चन पूछा, राइट है? ओके, सबको आवाज आ रही है ना? सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? मी क्वेश्चन काय विचारलं, कळालं सगळ्यांना? ओके, किसी का माइक ऑन हुआ है क्या? हेलो. ओके, देखो. ओके, टूल्स वॉज स्मॉल. ओके, ठीक है, ठीक है, चलो छोड़ो, जाने दो. लेकिन किस
ओके, देखो कोई भी माइक ऑन नहीं करेगा यहाँ पे, ठीक है। ओके, देखो क्या क्या मैंने क्वेश्चन पूछा था कि जो होमो हैबिलियस होमो हैबिलियस स्पेसीज से उन्होंने जो टूल्स बनाई हुई थी, हाँ, दे वेयर नॉट यूजफुल फॉर हंटिंग लार्ज एनिमल्स, ठीक है। ऐसा क्यों कहा था? और साइंटिस्ट को कैसे पता चला होगा कि हम देखो हमने यहाँ पे पढ़ा था, क्या पढ़ा था कि जब भी लुई लिकी ने डिस्कवर किया हुआ था, क्या डिस्कवर किया हुआ था, हमने देखा ना कि क्या डिस्कवर किया, जो स्पेसिस है होमो हैबिलियस उसके बारे में किसने डिस्कवर किया? फर्स्टली लुई लिकी ने, और उसके फोसाइल्स के यहाँ, ठीक आहे ना. बघा त्यांच्या अवशेषांसोबत तिथे काय भेटलेली? हत्यारं भेटलेली, आणि ती हत्यारं कशी असणार आहेत? छोटी छोटी असणार आहेत, बरोबर आहे ना. छोट्या हत्यारांपासून मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकतो का आपण? नाही करू शकत, बरोबर आहे ना. इसीलिए वो क्या कहते हैं कि होमो हैबिलियस मतलब स्किल्डफुल ह्यूमंस ने जो भी टूल्स बनाए हुए थे वो यूजफुल नहीं थे, किसके लिए? बड़े प्राणियों की शिकार करने के लिए, ठीक है ना. ठीक है, आगे पढ़ते हैं, देखो. The stone tools made by Homo habilis were not useful for hunting big animals. They had limited uses such as scraping meats from the skin of dead animals. क्या होता है इसका मतलब? उन्होंने क्या बताया हुआ है? जो भी उन्होंने टूल बनाए हुए थे, मतलब होमो हैबिलियस ने जो भी टूल्स बनाए हुए थे उसका यूज क्या था यहाँ पे? क्या फर्स्ट यूज क्या था? द स्क्रैपिंग मीट्स फ्रॉम द स्किन ऑफ डेड एनिमल्स, मतलब जो भी डेड एनिमल्स थे, ठीक है, उनके अंदर से जस्ट मीट क्या कर सकते थे? वो स्क्रैप करके निकाल सकते थे, ठीक है. ओके, सेकंड क्या था? और ब्रेकिंग बोन टू गेट द मोरो, ठीक है, मतलब हार्ड, जो जो भी बोन्स होते हैं उनके अंदर जो भी मटेरियल्स होता है उसको निकालने के लिए सिर्फ वो क्या कर सकते थे? उनका यूज कर सकते थे, ठीक है. छोटे टूल्स का यूज क्या क्या कर सकते थे वो? ओके, ठीक है. और एक बार पढ़ते हैं, देखो. They had limited uses such as scraping meat from the skin of dead animals, मतलब जो मृत प्राणी है, ठीक है, जो भी मृत प्राणी है उनके शरीर से वो क्या कर सकते थे? सिर्फ मीठ जो है वो क्या कर सकते? स्क्रॅप कर सकते थे. स्क्रॅपचा मराठीत अर्थ काय होतो? खरवडून काढू शकतात, म्हणजे जे मेलेले प्राणी आहेत त्यांच्यातलं जे मांस आहे ते फक्त खरवडून काढण्यासाठी ह्या टूल्सचा यूज करू शकत होते, बरोबर. सेकंड काय आहे? ब्रेकिंग बोन्स टू गेट द मोरो, ठीक आहे. हाडांच्या आतील, बघा, हाडांच्या आतमध्ये जे काही मटेरियल आहे, म्हणजे जे काही मांस असेल, काही पण असेल, ठीक आहे, ते मिळवण्यासाठी ह्या टूल्सचा यूज करू शकत होते, बरोबर. नेक्स्ट काय आहे? ओके, वी कॅन इन्फर फ्रॉम द होमो हॅबिलियस वॉज फार्गर. ही ate the leftovers of animals that had been hunted by the other animals. It is possible that he hunted small animals and gathered eggs, wild fruits and roots to eat. देखो हमने क्या क्या देखा यहाँ पे इनके बारे में. ओके, सबको आवाज आ रही है ना? ओके, सबको आवाज आ रही है मेरी? ओके. स्क्रैपिंग मीट फ्रॉम द स्किन एंड और डेड एनिमल्स. ओके, क्या क्या देखा हमने यहाँ पे? बघा, आपण काय काय बघितलं? कुशल मानवाने जी हत्यारे बनवलेली होती ती कशी होती? मोठ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी युजफुल होती का? नव्हती. त्यांचा यूज काय होता? फक्त मेलेले जे प्राणी आहेत त्यांचं मांस काय करायचं? खरवडून काढायचं, किंवा त्यांच्या हाडातील जो काही राहिलेला भाग असेल, ठीक आहे ना, त्यालाच
हाडांच्या आतील मगज असं मराठीमध्ये म्हणतात, तो काढण्यासाठी किंवा हाडे फोडण्यासाठी इतकाच त्यांचं काय होतं तिथे यूज होता. ओके, बरं मग आता ते खाऊ शकत होते का? नाही. आता त्यांना मोठ्या प्राण्याच्या शिकारी तर ते करू शकत नव्हते. का करू शकत नव्हते? त्यांच्याकडे ती मोठी हत्यारं नव्हती, बरोबर. मग ते काय काय खात असतील? वो क्या क्या खा सकते हैं? तो यहाँ पे एक ओके, तर बघा इथे काय काढलेलं आहे, इथे एक अंदाज काढलेला आहे की ते काय करत असतील. पण प्राण्यांचे शिकारी झालेल्या आहेत त्यांच्यातलं उरलं सुरलेलं मांस असतील ते खात असतील, किंवा छोट्या प्राण्यांच्या शिकारी करत असतील, बरोबर. किंवा अजून काय खात असतील? पक्ष्यांची अंडी खात असतील, फळे खात असतील आणि कंदमुळे गोळा करत असतील. ठीक है, इथपर्यंत कळालं? देखो यहाँ पे हमने यही पढ़ा, क्या क्या पढ़ा देखो. ओके, ही एट द लेफ्ट ओवर्स ऑफ एनिमल, मतलब जो भी मरे हुए प्राणी है और उनके जो भी कुछ बचे बचे हुए हिस्से हैं वो शायद खा सकते थे, राइट. दैट हैड बीन हंटेड बाय अदर एनिमल्स, मतलब ये क्या कह रहे हैं, जो भी किसी अलग प्राणी ने एक मतलब देखो यहाँ पे एक सपोज शेर ने क्या किया, आधा हिरन खा लिया और आधा वहीं पे छोड़ दिया, राइट. अब जो आधा बचा हुआ है शायद वो क्या कर सकते हैं, वो बचा हुआ पार्ट होमो हैबिलियस खा सकते हैं, ऐसा वो यहाँ पे बता रहे हैं. ठीक है, मैंने एक यहाँ पे एक एग्जाम्पल दिया. बघा मी काय सांगितलं इथे, एक तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल दिलं, मतलब म्हणजे काय सांगितलं की बाकीच्या प्राण्यांनी ज्या काही शिकारी केलेल्या असतील त्यांच्यातलं जे उरलं सुरलेलं मांस असेल ते कदाचित काय करत असतील, हे खात असतील, बरोबर. किंवा हंटेड स्मॉल एनिमल्स, किंवा छोट्या प्राण्यांच्या शिकारी करत असतील, बरोबर. बर्ड्स एग्स खात असतील, राईट. फ्रुट्स अँड ओके, ठीक आहे, फ्रुट्स खात असतील. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? ओके, इथपर्यंत काय कोणाला शंका आहे का? ओके, ठीक है. ओके, ठीक है, चलो तो हम नेक्स्ट पार्ट देखते हैं. शायद ये कवर होगा या नहीं होगा पता नहीं, एक बार पढ़ लेते हैं और इसका मीनिंग समझने का ट्राई करते हैं. ठीक है, तो नेक्स्ट क्या है यहाँ पे, होमो इरेक्टस. ठीक आहे, होमो इरेक्टस मराठीमध्ये त्याला काय म्हणतात बघा, ताठ कण्याचा मानव, बरोबर. हमने हमने क्या देखा था, होमो हैबिलियस में क्या देखा था. देखो हमने एक यहाँ पे एक पॉइंट यहाँ पे स्टडी किया था, नॉट क्वाइट इरेक्ट. देखो यहाँ पे समझ आ रहा है, देखो होमो हैबिलियस कुड ओके सॉरी हिज स्पाइन वाज स्लाइटली बेंट एंड नॉट क्वाइट इरेक्ट, राइट. क्या पढ़ा था हमने यहाँ पे होमो हैबिलियस के बारे में. त्याच्या पाठीचा कणा कसा होता, ताठ नव्हता, तो कसा होता, थोडासा वाकलेला होता, बरोबर. नॉट ओके बेंट अँड कसा होता. ओके, आन्सर द्यायचंय, कसा बघितलेला आपण, तुम्ही आन्सर दिलेले मगाशी आठवत आहेत. नॉट इरेक्ट अँड बेंट स्लाइटली, राईट. आठवते सगळ्यांना. ओके, तर आता आपण कोणत्या ह्याचा स्टडी करणार आहे इथे. ओके, क्वाइट इरेक्ट, राइट. ओके, तो हम नेक्स्ट क्या स्टडी करने वाले हैं, होमो इरेक्टस मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, ताठ कण्याचा मानव. ठीक है, ओके ठीक है, पढ़ लेते हैं हम. होमो इरेक्टस मार्क्स एन इम्पोर्टेंट स्टेज इन ह्यूमन इवोल्यूशन. क्या कहते हैं, जो होमो इरेक्टस नाम का स्पेसिस है वो क्या है, इवोल्यूशन के स्टेजेस में इंपॉर्टेंट रोल क्या करता है यहाँ पे,
प्ले करता है। क्यों यहाँ ऐसा बोला जाता है कि होमो इरेक्टस मार्क्स एन इम्पोर्टेंट स्टेज इन ह्यूमन इवोल्यूशन? देखो, इरेक्टस मीन्स द वन हु स्टैंड इरेक्ट। क्या मतलब होता है इसका? इरेक्ट का मतलब क्या होता है? जो भी सीधा खड़ा होता है, ठीक है, हु स्टैंड इरेक्ट, राइट, मतलब सीधा खड़ा होना। समझ आ गया? यहाँ पे क्या इंपॉर्टेंट है होमो इरेक्ट्स के बारे में? ही इज स्टैंड इरेक्टली, राइट। होमो हॅबिलिस के बारे में ऐसा था क्या? बघा, कुशल मानवाच्या बाबतीत असं होतं का? ताठ कण्याचा मानव, त्याच्या बाबतीत काय सांगितलंय? ताठ कण्याचा मानव हा मानवांच्या उत्क्रांतीतील एक महत्वाचा टप्पा आहे. का महत्वाचा टप्पा आहे? इरेक्ट. इरेक्टचा मतलब काय आहे? इरेक्टचा मीनिंग काय आहे? ताठ उभा राहणारा, बरोबर. कुशल मानव म्हणजेच होमो हॅबिलिस ताठ उभा राहू शकत होता का? नाही, बरोबर, नव्हता राहू शकत. पण होमो इरेक्टस ताठ उभा राहू शकत होता, बरोबर. ताठ कण्याचा मानव काय करू शकत होता? ताठ उभा राहू शकत होता, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? इसीलिए उसे क्या कहते हैं? इम्पोर्टंट स्टेज ऑफ इम्पोर्टंट स्टेज इन ह्यूमन इव्होल्यूशन, राइट. क्या कहते हैं? उत्क्रांतीतील एक महत्वाचा टप्पा का म्हणतात? कारण तो ताठ उभा राहू शकत होता, बरोबर. आगे पढ़ते हैं. इरेक्टस मीन्स द वन हु स्टैंड्स इरेक्ट. Hence the name Homo erectus compared to Homo habilis. He had a more developed brain. Humans, okay, he had a more developed brain. Humans of the Homo erectus species lived in groups. यहाँ पे क्या कहते हैं ये? इन दोनों का जब हम कंपैरिजन करते हैं, किनका? होमो हैबिलिस का और होमो इरेक्टस का, क्या सामने आता है हमें? ओके, क्या सामने आता है? होमो इरेक्टस का जो ब्रेन था वो क्या था? देखो, अभी हमने क्या पढ़ा? किसी ने ध्यान ही नहीं दिया. बिगर, नो नो, मैंने बिगर कहा यहाँ पे? नहीं कहा, डेवलप था. क्या था? देखो, मैंने अभी पढ़ा, किसी का ध्यान नहीं है ना? क्या पढ़ा मैंने? कि हैड अ मोर डेवलप्ड ब्रेन. किसका ब्रेन डेवलप्ड है ज्यादा? होमो इरेक्टस का. किससे? होमो हैबिलियस से. ये जो बिगर वाला था, बिगर वाला जो आंसर था, वो हमने किसके कंपेयर में देखा था? एप्स एंड होमो हैबिलियस के, राइट. बिगर आंसर नहीं है यहाँ पे. देखो, ध्यान से लक्ष्य देना यहाँ पे. सबको आवाज आ रही है? बघा, सगळ्यांना आवाज येतोय माझा व्यवस्थित? लक्ष नाहीये म्हणजे तुमचं? कोणाचंच लक्ष नाहीये का? मी काय वाचलं आता? होमो इरेक्टस आणि होमो हॅबिलियस ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डेव्हलप ब्रेन कोणाचा आहे? होमो इरेक्टसचा, राईट. डेव्हलप सांगितलं, बरोबर. बिगर सांगितलं का मी? नाही, मी काय सांगितलं बघा? होमो इरेक्टस, बरोबर. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू कसा आहे? अधिक विकसित आहे. कोणाचा? ताठ कण्याच्या मानवाचा मेंदू कसा आहे? अधिक विकसित आहे. कोणाच्या तुलनेत? कुशल मानवाच्या तुलनेत, बरोबर. बिगर स्मॉलरचा काय प्रश्न येतोय का इथे? लहान मोठा काही प्रश्न येतोय का इथे? नाही, बरोबर. कुशल मानवाचा मेंदू मोठा होता. कोणाच्या तुलनेत? मानव सदृश्य वानर म्हणजेच एप्सच्या तुलनेत, बरोबर. कंपैरिजन जब हम होमो हैबिलियस एंड एप्स में करते हैं तो हमें क्या दिखाई दिया था वहां पे? जो होमो हैबिलियस का ब्रेन है वो बिगर देन एप्स. एप्स से क्या था? बड़ा था, राइट. और यहाँ पे हमने क्या देखा? होमो इरेक्टस का जो ब्रेन था वो क्या है? डेवलप्ड है. किससे? होमो हैबिलियस से, राइट.
ये पॉइंट समझ आ गया सबको? क्या डिफरेंस था दोनों में? डेवलप थे, राइट? बिगर नहीं है, देखो ध्यान रखना, ठीक है? बघा कळाले ना सगळ्यांना काय फरक होता दोघांमध्ये? विकसित आहे, बरोबर आहे. काय आहे इथे? काय बघितलं आपण? ताठकण्याच्या मानवाचा जो मेंदू आहे तो कुशल मानवापेक्षा कसा आहे? जास्त विकसित आहे, बरोबर. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत? ओके. आणि लास्ट सेंटेन्स काय होतं त्याच्यामधलं? की होमो इरेक्टस म्हणजे ताठकण्याचा मानव, बरोबर, हे कसे राहत होते? समूहाने राहत होते, बरोबर. दे लिव्ड इन ग्रुप्स, बरोबर. होमो इरेक्टस स्पेसिस लिव्ड इन ग्रुप्स. ते कसे राहत होते? समूहाने राहत होते. जर आपण कम्पेअर केलं होमो हॅबिलियसच्या बाबतीत, असं मेन्शन केलेलं नाहीये इथे, पण ते एक एकटे राहत असतील कदाचित, बरोबर. पण जो ताठकण्याचा मानव होता ते कसे राहायचे? ग्रुपने राहायचे, समूहाने राहायचे, राईट. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? सबको समझ आ गया यहाँ पे, इस पॉइंट तक? किसी को कोई डाउट है? स्किल्ड ह्यूमन, राइट. क्या पढ़ा था हमने? स्किल्ड ह्यूमन के बारे में पढ़ा था. स्किल्ड ह्यूमन के हमने कैरेक्टरिस्टिक देखे थे. क्या क्या थे? कोई बताएगा मुझे क्या क्या थे? बघा कुशल मानवाच्या आपण काय बघितलेले? वैशिष्ट्य बघितलेले, बरोबर. काय काय होते वैशिष्ट्य कुशल मानवाचे? 5-10 मिनिटच राहिलेले आहेत म्हणून मी क्वेश्चनच घेते. नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करूया, ठीक आहे? ओके, ठीक आहे, चला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही होमवर्कला काय करायचंय? मी होमवर्क अपलोड करेनच, पण तुम्ही लक्षात घ्या काय काय करायचंय तुम्हाला. होमो हॅबिलियस, राईट, त्याचा मीनिंग लिहायचंय. काय असतो होमो हॅबिलियसचा, बरोबर. मराठी मीडियमच्या मुलांना पण होमोचा मीनिंग काय, हॅबिलियसचा मीनिंग काय ते लिहायचंय, बरोबर. कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. ओके, व्हेरी गुड वेदिका, वेरी गुड. ओके, तर आता तुम्हाला काय करायचंय? देखो अब क्या करना है, यहाँ पे मीनिंग लिखना है. होमो हैबिलियस का क्या होता है? होमो हैबिलियस की कैरेक्टरिस्टिक्स लिखनी है, ठीक है. जो भी मैंने 4-5 यहाँ पे कैरेक्टरिस्टिक्स तुमको बताई है वो क्या करनी है यहाँ पे होमवर्क में लिखनी है, ठीक है. ओके. और थर्ड क्वेश्चन क्या होगा आपके लिए? ओके. बघा, थर्ड क्वेश्चन काय असेल माहिती तुमच्यासाठी? सर्वप्रथम होमो हॅबिलियस म्हणजेच कुशल मानवाचे अवशेष कुठे सापडले? ठीक आहे, तर पूर्ण आन्सर लिहायचंय. आफ्रिका खंडामध्ये, टांझानिया आणि केनिया देशामध्ये. ओके, ठीक आहे. ओके, आणि सायंटिस्टचं नाव पण लिहायचंय. हु डिस्कवर्ड फर्स्ट अबाउट होमो हैबिलियस. ओके, क्या नाम था उस साइंटिस्ट का? लुईस लीकी. ओके, 4 क्वेश्चन सबको समझ आ गए? बघा, 4 क्वेश्चन समजले सगळ्यांना? मी अपलोड करते त्यानंतर. ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. थांबूया आपलं लेक्चर इथे. ओके, चलो, बाय बाय. बाय बाय टीचर. ओके, बाय. होमवर्क करा सगळ्यांनी. बाय टीचर. ओके ओके, बाय. बाय. येस येस, बाय.